आता लवकरच नवरात्राचे उपवास चालू होतात आणि नवरात्राच्या उपवासामध्ये तेच पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो. थोडा वेगळा प्रकारचा उपवासाचा पदार्थ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. ते म्हणजे आई साबुदाणा लाडू. खूप टेस्टी, अगदी तोंडात टाकताच विरघळणारे असे साबुदाणा लाडू कसे बनवायचे ते बघूया. चला आता रेसिपीला सुरुवात करूया. 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे. इकडे कढईसुद्धा गरम करायला ठेवली होती. कढई गरम झालेली आहे. त्यामध्ये हा साबुदाणा आपण भाजून घेऊया. लो फ्लेमवर मस्त असा हलका होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि असं मिक्स करत राहायचं आहे, म्हणजे सर्व बाजूने छान असा भाजला जातो. आणि हे लाडू बनवले तर आपण टिकतातसुद्धा आणि खायलासुद्धा एकदम छान लागतात. थोडंसं हलका झालेला आहे. अजून थोडा वेळ आपल्याला भाजायचं आहे, म्हणजे मिक्सरला लवकर बारीक होतो. जास्त वेळ आपल्याला फिरवत बसायची गरज पडत नाही. अशा पद्धतीने सारखं आपल्याला हलवायचं आहे, म्हणजे छान असा भाजतो. आता साबुदाणा आपला हा भाजून तयार झालेला आहे. आता एका डिशमध्ये आपण थंड होण्यासाठी ठेवूया. एका डिशमध्ये काढून ठेवलेला होता साबुदाणा मस्त असा थंड झालेला आहे. आता मिक्सरला आपण असा बारीक वाटून घ्यायचा आहे. आपल्याला जेवढा बारीक होईल तेवढा वाटून घ्यायचा आहे. एकदम पावडर करायची आहे आपल्याला. अशा पद्धतीने एका भांड्यामध्ये आता आपण ही पावडर काढून घेऊया. तुमची थोडी जाडसर जर राहिली असेल तर तुम्ही चाळणीने चाळून घेऊ शकता. माझी एकदम बारीक झालेली आहे, त्यामुळे चाळायची गरज पडत नाही. आता इकडे तूप ठेवलं आहे गरम करायला. वाटीमध्ये अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे. आता वितळून घेऊया आपण ते तूप. तुम्ही एखाद्या छोट्याशा पॅनमध्ये सुद्धा हे तूप वितळून घेऊ शकता. असं चमच्याने हलवायचं आहे, म्हणजे छान असं वितळतं पूर्ण साईडनं. आणि तूप आपलं वितळलं गेलेलं आहे. गॅस बंद केलेला आहे आणि आता थोडंसं कोमट झाल्यानंतर आपल्याला या साबुदाण्याच्या पिठामध्ये टाकायचं आहे. आता हे कोमट झालेलं आहे. मी आधी थोडंसं टाकून घेतलेलं आहे. लागलं तर अजून आपण टाकूया. आता हे मिक्स करून घेऊया अशा प्रकारे. आणि साखर तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता. 1 वाटी आपण साबुदाणा घेतलेला आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला कितपत गोड आवडते त्याप्रमाणे तुम्ही यामध्ये पिठी साखर टाकू शकता. आता हे मिक्स झालेलं आहे. आता यामध्ये पिठी साखर टाकून घेऊया. मी पाऊण वाटी पिठी साखर घेतलेली आहे. तुमच्या आवडीप्रमाणे गोड कमी जास्त तुम्ही करू शकता. आधी चमचाने मिक्स करून घेते आहे. नंतर हाताने छान असं मळून घ्यायचं, म्हणजे लाडू वळायला सोपे पडतात. अशा पद्धतीने मस्त असं मिक्स करायचं आपल्याला, म्हणजे एकदम टेस्ट अशी छान येते आपल्या लाडवाची. यामध्ये तुम्ही विलायची पावडरसुद्धा टाकू शकता. तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूटसुद्धा टाकू शकता तुम्ही. आणि छान असं आता हे मिक्स झालेलं आहे. आता लगेच आपल्याला लाडू वळायचे आहे. जर वळल्या गेले नाही तर तुम्ही अजून तूप यामध्ये थोडंसं टाकू शकता किंवा दूधसुद्धा वापरू शकता. आता लगेच आपण लाडू वळून घेऊया. तुम्हाला कितपत छोटे किंवा मोठे आवडतात त्याप्रमाणे तुम्ही वळून घ्या. तुमच्याकडे साचा असेल तर तुम्ही साच्याने सुद्धा बनवू शकता. दोन्ही हातावर छोटासा गोळा घेऊन असं दोन्ही हाताने प्रेस करायचा आहे, म्हणजे छान असा लाडू होतो तयार. नमस्कार मंडळी, आमची रेसिपी कशी वाटली? छान वाटली का? कमेंट करून सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब बी करा, लाईक बी करा, शेअर बी करा. बाय बाय. मंडळी, रेसिपी आवडली असेल तर एक लाईक जरूर करा. आजची रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद मंडळी. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. बाय बाय मंडळी.